शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आपल्या आंब्याच्या बागेत आहे. अशा प्रकारे मोहर आहे, त्यानंतर सेटिंग पण होत आहे. तर आपल्या बागेत आता आपण जैविक मल्चिंग करण्याचं काम इथं चालू केलं आहे. तर मागच्या व्हिडिओत मी मला दाखवलं होतं की ऊसाचे जे आपले पाचट असते त्याचे गट्टे कसे बांधतात, काय बांधतात ते, आणि ते गट्टे आपण आता सगळ्या बागेत पसरून घेतलेत. आणि प्रत्येक झाडाच्या बुडात असे जे मोठी झाडे त्यांना 2-2 गट्टे टाकून आपण पूर्ण खालच्या साईडनं असं ते मल्चिंग करून घेणार आहे, जेणेकरून वापसा चांगला राहील. आणि जो सनबर्निंगचा प्रॉब्लेम होतो तोही मल्चिंग केल्यामुळं कमी होतो. शिवाय तण व्यवस्थापन करणं पण सोयीचं जातं आणि पाणी पण आपल्या बागेला कमी लागतं. त्यामुळं आपण जे बेड आहेत, ज्या आता ही लागवड लांब लांब आहे त्याला फक्त आळे आपण करणार आहे, आणि जी बेड आहे त्याला पूर्ण बेड असं मल्चिंग